जीवनात तुम्हाला समोर दिसणारा शत्रू परवडला, कारण तो तुमच्या समोर असतो. मात्र नजरेआड असलेला शत्रू आपल्याला कधीच दिसत नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण तोच जेव्हा आपला घात करतो, तेव्हा आपले डोळे उघडतात आणि मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात. पण खूप हुशार झालेला असतो त्यावेळेस आपण खूप हुशार होतो. जेव्हा गुन्हेगारीच्या जगात जेव्हा एखादा नातेवाईकच वैरी बनतो, तेव्हा होणारा घात हा सर्वात भयंकर असतो. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये 6 जूनच्या पहाटे एका 54 वर्षाच्या व्यक्तीला भर रस्त्यात कारनं उडवलं. वरवर पाहता हा साधा हिट अँड रनचा अपघात वाटत होता. पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा माग काढायला सुरुवात केली, तेव्हा एकामागून एक असे धक्के समोर आले की पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. हा अपघात नव्हता, तर जलसंधारण विभागातील एका मोठ्या अभियंत्याला संपवण्यासाठी स्वतःच्याच पत्नीने आपल्या 25 वर्षाच्या प्रियकराला 3 लाख रुपयांची सुपारी देऊन हा रचलेला पूर्वनियोजित कट होता. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पती जिवंत असल्याचं पाहून पुन्हा आरोपींनी पुन्हा मागे फिरून त्याच्या अंगावर कार घातली. पण कराड पोलिसांनी अवघ्या 24 तासात या भयंकर प्रकरणाचा कसा उलगडा केला, तेच आपल्याला या कथेच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात करवे नावाचं गाव आहे. या ठिकाणचे लक्ष्मण मंडले हे रहिवासी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग त्यांनी यश संपादन केलं होतं. नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना जलसंधारणमध्ये अभियंता म्हणून नोकरी देखील लागली. आता नोकरी लागल्यानंतर घरातील लोकांनी त्याचं सारिकाबरोबर लग्न लावून दिलं. नव्याचे 9 दिवस लक्ष्मण आणि सारिकाच्या आयुष्यात सुरू झाले होते. संसाराला बहर येऊ लागला होता. दोघांच्याही अंगातील नवचैतन्य संसार फुलवायला मदत करत होतं. दोघांच्या संसाराचा आणि दोघांनी एकमेकापासून समजून घेण्याचा जो कालावधी सुरू झालेला होता, तो सध्या लग्न झाल्यानंतर झालेला होता. कारण लक्ष्मण हे अभियंता असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. त्यावेळी सारिका त्यांना समजून घ्यायची. कधी ती नोकरीच्या ठिकाणी लक्ष्मण यांच्याबरोबर राहायची, तर कधी लक्ष्मण हा सारिकाला गावाकडे ठेवायचा. असे करत दोघांच्या आयुष्यात चांगले दिवस आलेले होते. दोघे एकमेकांना समजून घेत होते, अडीअडचणी सांगत होते. अभियंता म्हणून लक्ष्मण याला आता 20 वर्ष होऊ लागले होते. तेव्हा लक्ष्मण याची पोस्टिंग झाली होती ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी. शहापूर या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर गावाकडे येण्यासाठी आता वेळ लागायला सुरुवात झाली. जो वेळ लागतोय त्या रिकाम्या वेळेत सारिकाच्या डोक्यात संताप येण्यास सुरुवात झाली होती. मला घरी एकटीला सोडून पती मजेत राहत आहे असं तिला वाटत होतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मण हा घरी यायचा आणि पत्नी सारिकाबरोबर वेळ घालवायचा. मात्र ज्या पद्धतीने संसाराच्या सुरुवातीच्या दिवसात दोघांमध्ये जो आनंद मिळत होता, तो आनंद आता लक्ष्मण देऊ शकत नव्हता. लक्ष्मण जरी पती म्हणून घरी आल्या तरी सारिकाच्या मनासारखं काहीच होत नव्हतं. त्यामुळे घरातील वाद हे दोघांमध्ये वाढायला सुरुवात झाली. पैसा असून काय उपयोग, समाधानच जर मिळत नसेल तर काय करायचे, असं सारिकाला वाटत होतं. अशा करत करत गेल्या काही वर्षापासून दोघांमध्ये वाद वाढायला सुरुवात झाली होती. 2023चं ते वर्ष होतं. सारिका ही कपडे घेण्याच्या निमित्ताने कर्वे येथील एका कापड दुकानात गेली होती आणि त्या ठिकाणी कपडे घेत असताना तिचा परिचय प्रथमेश थोरात, वय वर्ष 25, राहणार कर्वे, तालुका कराड याच्याबरोबर झाली. प्रथमेश यांनी सविता यांचा मोबाईल नंबर घेतला आणि सविता यांनी देखील प्रथमेश याचा मोबाईल नंबर घेतला. रिकाम्या वेळेत प्रथमेश आणि सविता यांचं बोलणं होऊ लागलं. पतीला तर वेळ नसतो म्हणून प्रथमेश बरोबर सुरू झालेला टाइमपास पुढे वाढत गेला. दोघांमध्ये ज्या पद्धतीनं बोलणं सुरू झालं होतं ते प्राथमिक माहिती घेण्यावर होतं. मात्र कालावधी जसा जसा पुढे निघून गेला आणि दोघांमधील एकमेकांच्या आयुष्यात डोके घालायला सुरुवात झाली. प्रथमेश हा बिना लग्नाचा होता, तरुण होता. तेच लक्षात घेऊन सारिकाने त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात केली. सारिकाचं वय पाहिलं तर जवळपास 51 वर्ष झालेलं होतं. तिला प्रथमेश याच्याकडून काय पाहिजे हे तिनं हिरलं होतं. प्रथमेशाला देखील लग्नाच्या अगोदरच सारिका भेटली होती. पैशांची चणचण होती, त्यामुळे प्रथमेश हा सारिकाच्या खूप जवळ गेला होता. दोघांमध्ये पती पत्नीसारखे संबंध निर्माण झाले होते आणि पतीची कमतरता प्रथमेश हा पूर्ण करू लागला होता. सारिका ही आता प्रथमेशपासून खूप आनंदी होती. पती म्हणून लक्ष्मण होता, पण जेव्हा पती घरी यायचा तेव्हा सारिका त्याच्याबरोबर आनंदाने बोलायची. पण अडचण अशी होती की लक्ष्मण हा थकून यायचा. त्याची होत असलेली चिडचिड सारिकाला पुन्हा दुःखी करायची. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू व्हायचे. त्यामुळे सारिकाला वाटायचं की पती हा 2-4 दिवसाला भेटतो तरी आनंद नसतो, त्यापेक्षा प्रथमेश हा नेहमीच उतावीळ असतो. हे सर्व 2023 पासून सुरू झालेलं प्रकरण नित्यनेमाने सुरू झालेलं होतं. पती नोकरीला गेला की प्रथमेश हाच सारिकाला जवळ करायचा. प्रथमेश आणि सारिकाचं प्रेमात संबंधाविषयी कोणालाच काही माहिती नव्हती. कारणही त्याला तसेच होतं. कारण प्रथमेश हा होता 25 वर्षाचा तरुण, सारिकाच्या मुलाच्या वयाचा, आणि सारिकाचं वय होतं 51 वर्ष. त्यामुळे प्रथमेश हा जरी घरी आला
तरी त्याचा संशय कोणाला येत नव्हता. त्यामुळे प्रथमेश आणि सारिका हे बिनधास्त वागत होते. सारिकाला जेवढी प्रथमेशपासून आनंद घेता येईल तेवढा तो घेत होती. मात्र पती घरी आल्यानंतर तिचा आनंद दुःखामध्ये मिसळून जात होता. कारण लक्ष्मण घरी आल्यानंतर सारिकाशी प्रेमाने वागण्यापेक्षा तो तिच्याबरोबर भांडण करत होता. सुरुवातीचे काही दिवस सारिकाने हे प्रथमेशला काहीच सांगितलं नाही. पण जेव्हा लक्ष्मण याचा प्रत्येक दिवस वाढत असलेला त्रास सारिकाला नको वाटत होता, तेव्हा मात्र सारिकाने हे सर्व प्रथमेशला सांगितलं. प्रथमेश हा तर सारिकाच्या प्रेमात वेडापिसा झालेला होता. त्याला वाटत होतं की लक्ष्मण हाच सारिकाकडे आला, नाहीतर राहिलेल्या आयुष्यात मीच सारिकाचा पती म्हणून राहू शकतो. हे जे काही विचार प्रथमेशाच्या डोक्यात सुरू होते तेच विचार सारिकाच्याही डोक्यात सुरू होते. पती लक्ष्मण याला जर आपल्या वाटेतून दूर केलं तर पुन्हा घरात वादच होणार नाहीत. जे सारिकाच्या मनात विचार होते तेच विचार तिने प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्लॅन आखायला सुरुवात केली. पती लक्ष्मण याला आपल्याला संपवायचंय, पण त्याविषयी प्रथमेशाने आपल्या अंगावर काहीच आलं नाही पाहिजे असा प्लॅन दोघांनी बनवला. यासाठी त्यांना अजून एका साथीदाराची गरज होती. त्यानुसार प्रथमेश याचा एक जिवलग मित्र आहे आकाश अशोक होनसुरे, वय वर्ष 23, राहणार कल्पतरू कॉलनी, श्रीराम अपार्टमेंट जवळ, थोरात हॉस्पिटल, कर्वे नाका. तो देखील याच परिसरातील आहे. त्याला सोबत घ्यायचं प्रथमेशाने ठरवलं. लक्ष्मण म्हणले हे नोकरीवर घरी कधी येतात, कुठून बसतात, त्यांची सर्व माहिती काढण्याची जिम्मेदारी सारिकाने घेतली होती. सर्व प्लॅन सक्सेस करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला होता. खून करण्यासाठी प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे याच्यासोबत एक कराडमधून कार विकत घेण्यात आली. 5 जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले हे ठाण्याहून कराडकडे येत असल्याची माहिती पत्नीला दिली होती. पहाटेपासून पत्नीने त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या हालचालीची माहिती घेतली. हीच माहिती त्याने आपल्या प्रियकराला पुरवली. शनिवार 6 जूनचा दिवस होता. पहाटेचे 5 वाजण्याची वेळ झालेली होती. मंडले हे कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात उतरून पायीच चालले होते. त्यावेळी ज्या पद्धतीनं सारिकाने लोकेशन दिलं होतं त्यानुसार प्रथमेश आणि त्याचा मित्र त्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. लक्ष्मण हे शिंदे हॉस्पिटल समोर पोहोचताच त्यांनी कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. पहाटेची वेळ होती त्यामुळं जास्त रहदारी रस्त्यावर नव्हती. जो अपघात झाला होता तो सहज पद्धतीने झाला असावा असं वाटत होतं. मात्र लक्ष्मण मंडले हे रस्त्यावर पडले होते. प्रथमेश आणि त्याचा मित्राने त्यांच्याजवळ मोबाईल घेतला आणि जी बॅग होती ते घेऊन त्या ठिकाणून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्यांना लक्ष्मण मंडले याची हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर प्रथमेशाने कार घेऊन परत आले आणि पुन्हा मंडले यांच्या अंगावर ती कार घालण्यात आली. त्याचवेळी लक्ष्मण मंडले यांचा त्या ठिकाणी जीव गेला. अपघाताची बातमी मिळताच कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळ गाठलं होतं. परिसरात असलेली घटनास्थळी CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्यावरून पोलिसांनी तपास करायला देखील सुरुवात केली होती. ज्या पद्धतीने सुरुवातीला अपघात म्हणून हे प्रकरण वाटत होतं, त्यानंतर CCTV पाहण्यात आले, त्यानंतर ज्या पद्धतीनं लक्ष्मण मंडले यांच्या अंगावर डबल कार घालण्यात आली तेव्हा हा खुनाचा प्रकार असल्याचं लक्षात आलं. सुरुवातच लक्ष्मण मंडलेच्या घरापासून केली. त्यावेळी पत्नी सारिकाकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तर दिले, पण मोबाईल तपासल्यानंतर भरपूर काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि त्यानंतर पोलिस खाक्या दाखवताच सारिका कोलमडली आणि तिनं भावासह हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. आता या प्रकरणी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मग रविवारी 7 जूनच्या रात्री उशिरा कार्वे रोड परिसरात मुख्य आरोपी प्रथमेश आणि त्याचा साथीदार आकाश हे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ह्या दोघांनाही त्या ठिकाणी बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयाने सर्व आरोपींना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, दीपक वाघवे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत. मित्रांनो, केवळ अनैतिक संबंधासाठी आणि पैशाच्या मोहापायी एका पत्नीनं आपल्या पतीचा असा क्रूर शेवट करावा का? यासारखी भयंकर गोष्ट दुसरी नाही. या नराधम पत्नीला आणि तिच्या प्रियकराला काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जगतातील अशाच खऱ्या आणि सावध करणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सुरक्षित राहा. काळजी घ्या. धन्यवाद.